नमस्कार, मी प्रल्हाद सोवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. जामनेर शहरातील युवकांनी एकत्र येत पाचोर रोड परिसरात संकटमोचक चिंतामणी गणेशोत्सव साजरा करीत असून राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव रोडवरील चौकडा हनुमान मंदिरापासून भव्य दिव्य चिंतामणी गणेश मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात नामदार महाजन यांच्या हस्ते मूर्तीवरील कापड काढून भव्य दिव्य चिंतामणी गणेशोत्सवाचे दर्शन घेण्यात आले. या मंडळाच्या माध्यमातून 11 दिवस कोणीही फुलहार न आणता शालेय उपयोगी साहित्य आणावे असे आवाहन मंडळाच्या वतीने शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांनी केले आहे. एक ही है, जामनेर शहरातील चिंतामणी यांचं काल मोठ्या जल्लोषामध्ये आगमन झालेलं आहे. प्रथमच एवढी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून आणि प्रशस्त उंचीची मूर्ती या ठिकाणी जामनेर शहरामध्ये तिचं आगमन झालेलं आहे. नेमकं काय सांगसाल त्याबद्दल? जामनेरकरांचा चिंतामणी हा एक जामनेर शहरातील भव्य दिव्य मूर्तीने असा पहिलंच वर्ष आहे, पण भव्य मूर्ती आमच्या कार्यकर्त्यांनी ती आणलेली आहे आणि तिचं दिमागदार सोहळ्यात काल आगमन झालेलं आहे. 2 तासांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून तिचं आगमन झालेलं आहे. हा जामनेरकरांचा चिंतामणी हा सर्व जामनेर शहरातील काही तरुणांनी त्यांचं मंडळ स्थापन करून हे उत्सव साजरा करीत आहे. यामध्ये त्यांचं संकल्पना अशी आहे आमच्या मुलांची, किंवा जे भाविक हार तुरे वगैरे आणतात, गणपतीला काही हे आणतात, फुलं वगैरे पूजेचं साहित्य आणतात, तर ते आव्हान असं करणार आहे किंवा पूजेचं साहित्य हार तुरे न आणता वही पेन जर दिला मंडळाच्या ह्याच्यात, तर ते गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, गरजू विद्यार्थ्यांना लाभ होईल, अशी एक संकल्पना पण राबवण्यात आलेली आहे आमच्या मंडळाच्या मार्फत. तसेच लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधी बॅनर्स, पोस्टर्स, समाजामध्ये संदेश देण्याचं अन्याय होतोय, अत्याचार होतोय,
त्या विरोधातील काही दिखावे बॅनर्स वगैरे तिथे आमचे मंडळांचं कार्यकर्ते करण्याच्या याच्यात आहेत, म्हणजे करणार आहेत. आपला गणपती किती दिवसाचा असतो नेमका? आपला गणपती पूर्ण दिवसाचा असणार आहे. अनंत चतुर्थीपर्यंत 11 दिवसाचा गणपती असणार आहे. त्यामध्ये कुठले सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आपण सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही करण्याच्या याच्यात आहेत, म्हणजे सांस्कृतिक होणारच आहे. आता ते आज उद्यात त्याचं रूपरेषा ठरेल, काय काय कार्यक्रम करणार काय असं. त्याच्यानंतर शेवटची लास्टमध्ये ज्या दिवशी मिरवणुकीचं विसर्जन होतं त्या दिवशी कोणत्या पद्धतीने तुमचा रूट असतो, काय काय तुमची आमचा तयारी रूट असते? आमची मूर्ती भव्य असल्यामुळे जो आपला विसर्जन मार्ग जो आहे त्यामध्ये अडथळे असल्यामुळे आम्ही नगरपालिका चौक तिथून आपला बोदोड आपल्या भुसावळ चौक पोलीस स्टेशनचा चौक तिथून आम्ही मूर्ती ती याला नेणार, कांग नदीच्या पुलावर नेणार विसर्जनासाठी. काल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा काल त्या मिरवणुकीमध्ये ढोलताशाच्या हे केलं, मुखदर्शन केलं. हां, दर्शन पण घेतलं आणि त्यांनी कंटिन्यू म्हणजे चौकडा हनुमानपासून मिरवणूक भव्य दिव्य अशी चालू झाली. भाऊ स्वतः तिथून तर चौकापर्यंत हजर होते स्वतः, आणि चौकात त्या मूर्तीचं तो चेहऱ्यावरील कापड काढून त्याचं हे करण्यात आलं, दर्शन घेण्यात आलं. आणि त्या सोहळ्यात पण भाऊ स्वतः हजर होते. आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आणि भव्य दिव्य असं आगमन सोहळा प्रथमच जामनेर शहराला आमच्या मंडळातर्फे करण्यात आला. बरं, जामनेर शहरातील जनतेला काही आवाहन करणार आहात का आपण, की कशा पद्धतीने सण उत्सव साजरे केले जामनेर जातात? जनतेला आव्हान एवढंच आहे की बा काहीतरी नवीन उपक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी चालू केला, आमच्या मंडळींनी चालू केलेला आहे. त्याला पुरेपूर सहकार्य जामनेर शहरातील जनतेने द्यावं. आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा जामनेर शहरातील सर्व नागरिकांना, तालुक्यातील नागरिकांना.